Dear student, in the last lecture we have seen speed and velocity. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी चाल आणि वेग याच्याबद्दलची माहिती त्या ठिकाणी पाहिली. त्याच्यामध्ये स्पीड असेल, व्हेलॉसिटी असेल, तर यांची असणारे जे काही डेफिनेशन आणि त्यांची असणारे जे काही युनिट्स जे आहेत तर ते युनिट्स आपण त्या ठिकाणी पाहिली. त्याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे की इफेक्ट्स ऑफ स्पीड अँड डिरेक्शन ऑन व्हेलॉसिटी. या ठिकाणी आपल्याला असणारे जे काही चाल आणि असणारी जी काही दिशा यांचा असणारा जो काही वेगावर होणारा जो काही परिणाम जो आहे तर तो परिणाम आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. आता काय दिलेले की सचिन इज ट्रॅव्हलिंग ऑन मोटार बाईक. सचिन मोटरसायकलनं त्या ठिकाणी प्रवास करत आहे. एक्सप्लेन व्हॉट विल हॅपन इन द फॉलोइंग इव्हेंट्स ड्युरिंग सचिन्स राईड. सी फिगर 1.3. की सचिन जो आहे तर तो मोटरसायकलनं त्या ठिकाणी प्रवास करत आहे आणि प्रवासादरम्यान खालील प्रसंगी काय घडेल ते आपल्याला त्या ठिकाणी सांगायला सांगितले. आणि या ठिकाणी आपल्याला असणारी काही डायग्रॅम जे आहे तर ती डायग्रॅम आपल्याला त्या ठिकाणी दिलेली आहे. पहिलं एक आकडा. व्हॉट विल बी द इफेक्ट on the velocity of the motorcycle if the speed increases or decreases but its direction remains unchanged. काय सांगितलं की सचिन जो आहे तर त्या सचिननं मोटरसायकलवर प्रवास करत असताना मोटारसायकल प्रवासाची दिशा न बदलता मोटारसायकलचं असताना ती काही स्पीड जी आहे म्हणजे चाल जी आहे तर ती चाल त्या ठिकाणी वाढवली किंवा दुसरं आपल्याला सांगितलं डिक्रीज केली म्हणजे त्या ठिकाणी कमी केली. तर वेगावर त्या ठिकाणी कोणता त्या ठिकाणी परिणाम जो आहे तर तो परिणाम त्या ठिकाणी होईल हे आपल्याला त्या ठिकाणी विचारले. त्या ठिकाणी पहिली असणारी जी काही डायग्रॅम जे आहे तर त्या डायग्रॅममध्ये सचिन जो आहे तर तो सचिन काय करत आहे, प्रवासाची दिशा त्या ठिकाणी बदलत नाही. मोटरसायकल जे आहे तर तिचा वेग त्या ठिकाणी वाढवला किंवा कमी जर केला तर त्या ठिकाणी त्याची असणारी जी काही चाल जी आहे तर त्या चालीवर कोणता परिणाम त्या ठिकाणी होईल. आता पहिलं आपल्याला सांगता येईल द व्हेलॉसिटी ऑफ द मोटरसायकल विल इन्क्रीज इफ इट्स स्पीड इन्क्रीजेस. की मोटरसायकलचा असणारा जो काही वेग जो आहे तर तो वेग जर त्या ठिकाणी जर वाढवला तर काय होताना दिसतंय तर ती मोटरसायकल जी आहे तर त्या मोटरसायकलची असणारी जी काही चाल जी आहे तर ती चाल काय होताना दिसते तर त्या ठिकाणी वाढताना दिसते. अँड इट विल डिक्रीज इफ इट स्पीड डिक्रीजेस. मोटरसायकलचा असणारा जो काही वेग जो आहे तर तो वेग त्या ठिकाणी कमी केला तर मोटरसायकलची असणारी जी काही चाल जी आहे तर ती चालसुद्धा काय होईल त्या ठिकाणी कमी होईल. त्याच्यानंतरचा दुसरा आकडा काय सांगितलेले इन केस ऑफ टर्निंग ऑन द रोड विल द व्हेलॉसिटी अँड स्पीड बी सेम. दुसऱ्या आकृतीमध्ये काय दिसते आपल्याला की सचिन प्रवास करत असताना रस्त्यामध्ये काय आहे एखादं त्या ठिकाणी असणारं जे काही वळण जे आहे तर ते वळण त्या ठिकाणी आहे. मग आता वळण जर आलं तर चाल आणि वेग त्या ठिकाणी सारखेच असतील का. आणि खाली आपल्याला विचारलेलं आहे की इफ सचिन चेंजेस द डिरेक्शन ऑफ द मोटरसायकल कीपिंग इट्स पॉइंट कॉन्स्टंट व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन द व्हेलॉसिटी. सचिननं मोटरसायकलची असताना जी काही चाल जी आहे तर ती चाल कशी ठेवली, कॉन्स्टंट ठेवली, स्थिर त्या ठिकाणी ठेवून दिशा जर बदलली तर वेगावर त्या ठिकाणी कोणता परिणाम त्या ठिकाणी होईल. पाहता याच्या बाबतीमध्ये काय सांगता येईल इन केस ऑफ टर्निंग ऑन द रोड द व्हेलॉसिटी विल सर्टनली हॅव टू बी चेंज अँड युजली ऑल्सो द स्पीड. काय लक्षात येतं नसतंय की ज्या ठिकाणी वळण आहे तर वळणाच्या ठिकाणी निश्चितच ती मोटरसायकल जी आहे तर त्या मोटरसायकलचा असणारा जो काही वेग जो आहे तर तो वेगामध्ये काय होईल त्या ठिकाणी बदल होईल. मग वेगामध्ये बदल जर झाला तर असताना जी काही चाल जी आहे तर त्या चालीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी बदल जो आहे तर तो बदल त्या ठिकाणी होईल. पुढे इफ द स्पीड इज कॉन्स्टंट
द डिरेक्शन ऑफ द मोशन ऑफ द मोटरसायकल इज चेंज, द व्हेलॉसिटी विल चेंज इन द डिरेक्शन बट नॉट इन मॅग्निट्यूड. पाहता काय सांगता येईल की चाल जी आहे तर ती चाल काय ठेवली आपण, एक कॉन्स्टन्स ठेवली, स्थिर ठेवली. आणि मोटरसायकलची असणारी काही गती जी आहे तर त्या गतीची असणारी काही दिशा जी आहे तर ती दिशा जर त्या ठिकाणी जर बदलली तर त्या मोटारसायकलचा असणारा जो काही वेग जो आहे तर त्या वेगाची दिशा त्या ठिकाणी बदलेल, परंतु तिचं असणारे काही मूल्य जे आहे तर ते मूल्य त्या ठिकाणी बदलणार नाही. म्हणजेच काय सांगता येईल, इफ द स्पीड इज व्हेरी हाय इट मे रिझल्ट इन एन ॲक्सिडेंट. त्या ठिकाणी वळणाला जर त्या ठिकाणी जास्त जर त्या ठिकाणी स्पीड जर असेल तर आपल्या लक्षात येतं नसते की त्या ठिकाणी ॲक्सिडेंट जो आहे तर तो ॲक्सिडेंट होण्याची शक्यता जी आहे तर ती शक्यता त्या ठिकाणी असते. कारण टर्न जो आहे तर तो टर्न त्या ठिकाणी बसताना आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही. बरोबर. पुढे आता तिसरा आकडा त्या ठिकाणी काय दिलेला आहे, इफ ऑन टर्निंग सचिन चेंजेस द डिरेक्शन as well as the speed of the motorcycle, what will be the effect on its velocity. पाहता या ठिकाणी पुन्हा तिसरी आकृतीचा आपण त्या ठिकाणी विचार करू. पहा की अशा प्रकारचा वळण रस्ता जो आहे तर तो वळण रस्ता त्या ठिकाणी आहे. म्हणजे वळण रस्त्यावर मोटरसायकल चालवत असताना सचिनने काय केलेलं आहे, मोटरसायकलची चाल आणि दिशा दोन्ही बदलल्यास वेगावर त्या ठिकाणी कोणता त्या ठिकाणी परिणाम जो आहे तर तो परिणाम त्या ठिकाणी होईल. आता काय सांगता येईल, इफ बोथ द स्पीड अँड डिरेक्शन ऑफ द मोटरसायकल ऑफ द मोशन ऑफ द मोटरसायकल आर चेंज, द व्हेलॉसिटी विल चेंज इन डिरेक्शन ॲज वेल ॲज इन मॅग्निट्यूड. पाहता काय सांगितलेले की त्या ठिकाणी असणारी काही मोटरसायकल जे आहे तर त्या मोटरसायकलची असणारी काही चाल आणि दिशा अशी दोघंही त्या ठिकाणी जर बदलले तर ती असणारी काही मोटरसायकल जो आहे तर त्या मोटरसायकलचा असणारा जो काही वेग आणि त्याची असणारी जी काही दिशा, पहा मोटरसायकल जो आहे तर त्या मोटरसायकलचा असणारा जो काही वेग तर त्या मोटरसायकलच्या वेगाची असणारी जी काही दिशा आणि तिचं असणारं जे काही मूल्य जे आहे तर ते मूल्य म्हणजे त्या ठिकाणी डिरेक्शन आणि मॅग्निट्यूड अशा दोघांमध्ये असणारा जो काही बदल जो आहे तर तो बदल त्या ठिकाणी होताना दिसतो. आणि म्हणून पहा पुढे काय दिलेलं आपल्याला की पहिलं आपल्याला सांगितलेलं आहे की चेंजिंग द स्पीड व्हाईल कीपिंग द डिरेक्शन सेम. पाहता म्हणजे सर्वसाधारणपणे पाहता या ठिकाणी याच्या अगोदरचं काय सांगितलेलं आपल्याला की इट इज क्लिअर फ्रॉम द अबव्ह दॅट व्हेलॉसिटी डिपेंड्स ऑन स्पीड ॲज वेल ॲज डिरेक्शन अँड दॅट व्हेलॉसिटी चेंजेस बाय. वरील जे काही तीन प्रसंग आपण त्या ठिकाणी पाहिले तर त्या तीन प्रसंगावरून आपल्या असं त्या ठिकाणी लक्षात येतं दिसते की वेग जो आहे तर तो वेग, चाल आणि दिशा काय सांगितलेले या ठिकाणी स्पीड आणि व्हेलॉसिटी डिरेक्शन म्हणजे चाल आणि दिशा अशा दोघांशी त्या ठिकाणी संबंधित आहे. आणि म्हणून वेग काय करू शकतो आपण पुढील प्रकारे त्या ठिकाणी बदलू शकतो. आता कसा बदलू शकतो, पहिलं आपल्याला दिलेले चेंजिंग द स्पीड व्हाईल कीपिंग द डिरेक्शन सेम. की चाल बदलून आपण दिशा जी आहे तर ती दिशा काय करू शकतो तीच त्या ठिकाणी ठेवू शकतो. दुसरं आपल्याला सांगितलंय चेंजिंग द डिरेक्शन व्हाईल कीपिंग द स्पीड सेम. दिशा बदलून आणि चाल तीच ठेवून आपण वेग त्या ठिकाणी बदलू शकतो. या तिसरं आपल्याला सांगितले चेंजिंग द स्पीड ॲज वेल ॲज डिरेक्शन म्हणजे चाल आणि गती अशा दोघांची दिशा बदलून आपण काय करू शकतो वेग जो आहे तर तो वेग काय करू शकतो तर त्या ठिकाणी बदलू शकतो. येते पाहता याच्यानंतर पुढे ऑलवेज रिमेंबर दिलेलं आपल्याला नेहमी लक्षात ठेवायला सांगितलंय. पहा द फर्स्ट सायंटिस्ट टू मेजर स्पीड ॲज द डिस्टन्स अपॉन टाईम वॉज गॅलिलिओ. पाहता चालीचं असणारं जे काही मापन जे आहे तर ती चाल आपण त्या ठिकाणी मागच्या तासाला त्या ठिकाणी पाहिले की असणारं जे काही स्पीड जे आहे तर ते स्पीड बरोबर काय लिहिताना दिसतो आपण डिस्टन्स. काय लिहितो आपण तर या ठिकाणी पुन्हा एकदा लक्षात घ्या चाल म्हणजे स्पीड बरोबर काय म्हणताना दिसतो आपण की डिस्टन्स आपण काय आहे टाईम. बरोबर.
म्हणजे चालीचं मापन अंतर भागिले काल याप्रमाणे सर्वप्रथम काय केलेलं आहे, गॅलिलिओ जो आहे तर त्या गॅलिलिओनं त्या ठिकाणी केलेलं आहे. पुढे पहा, द स्पीड ऑफ द साऊंड इन ड्राय एअर इज 343.2 मीटर पर सेकंद. पहा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की हवेतील ध्वनीची असणारी काही चाल जी आहे तर ती चाल की सांगितली 343.2 मीटर पर सेकंद सांगितलेली. व्हाईल द स्पीड ऑफ लाईट इज अबाउट 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. तर प्रकाश जो आहे तर त्या प्रकाशाची चाल 3 × 10⁸ मीटर पर सेकंड इतकी त्या ठिकाणी असते. हिची काही स्पीड ऑफ लाईट जे आहे तर ते स्पीड ऑफ लाईट त्या ठिकाणी लक्षात ठेवा. पुढे, द स्पीड ऑफ रिव्होल्युशन ऑफ द अर्थ अराउंड द सन इज अबाउट 29,770 मीटर पर सेकंद. पृथ्वीची सूर्याभोवती भ्रमण करण्याची जी काही चाल जी आहे तर ती चाल किती सांगितली आपल्याला, 29,770 मीटर पर सेकंद एवढी त्या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढे पहा, पुढचा कन्सेप्ट आपल्याला पाहायचा आहे तर तो आहे युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. पहा आता या ठिकाणी युनिफॉर्म, आता युनिफॉर्म म्हणजेच काय तर त्या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं, युनिफॉर्म म्हणजेच त्या ठिकाणी एक समान, आणि नॉन युनिफॉर्म म्हणजेच नैक समान, आणि लिनियर मोशन म्हणजेच त्या ठिकाणी काय म्हणणार आपण त्याला, त्या ठिकाणी रेषीय गती. काय पाहायचं आपल्याला, एक रेषीय, एक समान आणि नैक समान अशा प्रकारची असणारी जी काही गती जी आहे तर त्या गतीविषयीची माहिती आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. त्यासाठी काही एक्झाम्पल आपल्याला दिलेले पहा की आमर, अकबर अँड अँथोनी आर ट्रॅव्हलिंग इन डिफरंट कार्स विथ डिफरंट व्हेलॉसिटी. पहा की आमर, अकबर, अँथोनी त्यांच्या स्वतःच्या गाडीनं वेगवेगळ्या वेगानं त्या ठिकाणी प्रवास त्या ठिकाणी करत आहे. द डिस्टन्सेस कव्हर्ड बाय देम ड्युरिंग डिफरंट टाइम इंटरवल्स आर गिव्हन इन द फॉलोइंग टेबल. पुढे काय दिलेले, त्यांनी वेगवेगळ्या कालावधीमध्ये कापलेली जी काही अंतर जी आहे तर ती अंतर आपल्याला खाली दिलेला जो काही तक्ता किंवा असणारी जी काही सारणी जी आहे तर त्या सारणीमध्ये त्या ठिकाणी ती अंतर आपल्याला दिलेली. पहिल्यांदा आपण त्या ठिकाणी काय दिलंय हे त्या ठिकाणी पाहू. त्या ठिकाणी टाइम इन क्लॉक दिलेला आहे म्हणजे घड्याळाची वेळ दिलेली. त्याच्यानंतर डिस्टन्स कव्हर्ड बाय आमर इन किलोमीटर, आमरनं कापलेलं अंतर किलोमीटरमध्ये दिलेलं आहे. डिस्टन्स कव्हर्ड बाय अकबर इन किलोमीटरमध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर डिस्टन्स कव्हर्ड बाय अँथोनी इन किलोमीटरमध्ये दिलेलं आहे. बरोबर. त्याच्यानंतर घड्याळाची वेळ, आता 5 वाजता सर्वांनी कापलेलं अंतर म्हणजे आमर असेल, अकबर असेल, अँथोनी असेल, प्रत्येकाचं अंतर त्या ठिकाणी 0 आहे म्हणजे जागेवरच आहे. 5:30ला आमर जो आहे तर त्या आमरनं कापलेलं अंतर त्या ठिकाणी 20 आहे, अकबरने कापलेलं 18 आहे, अँथोनीने कापलेलं किती आहे 14 आहे. त्याच्यानंतर 6 वाजता 6:30, 7, 7:30, 8:30 अशा प्रत्येक वेळेला या ठिकाणी यांनी कापलेली जे काही अंतर जे आहेत तर ती अंतर आपल्याला त्या ठिकाणी दिलेली. बरोबर. मग आता पहा या ठिकाणी आपल्याला आमर जो आहे तर त्या आमरचा जर आपण त्या ठिकाणी विचार जर केला तर पहिल्या अर्ध्या तासामध्ये 20 मिनिट, त्याच्यानंतर 5:30 ते 6 किती आहे 40 आहे, पुन्हा अर्ध्या तासामध्ये 60 झालं, पुढच्या अर्ध्या तासामध्ये 80 झालं, पुन्हा अर्ध्या तासामध्ये त्या ठिकाणी 100 किलोमीटर झालं आणि पुन्हा अर्ध्या तासामध्ये 120 झालं. आता म्हणून आमरचा जर त्या ठिकाणी विचार जर केला तर आमर काय करता नसतोय, प्रत्येक अर्ध्या तासामध्ये काय करता नसतोय तर सर्वसाधारणपणे 20 किलोमीटरचं अंतर त्या ठिकाणी तो कापताना दिसतो. बरोबर. अशाच पद्धतीने अकबर जो आहे तर त्या अकबरचं असणारं कापलेलं जे काय अंतर जे आहे तर त्या अंतराचा जर विचार जर केला तर पहिल्या अर्ध्या तासामध्ये 18 कापलं, दुसऱ्या अर्ध्या तासामध्ये 36 झालं, परंतु पुढच्या अर्ध्या तासामध्ये मात्र ते किती झालं 42 झालं.
पुन्हा त्या ठिकाणी पुढच्या अर्ध्या तासामध्ये 70 झालं, म्हणजे समान अंतर काही कापलेलं त्याने त्या ठिकाणी दिसत नाही. त्याच्यानंतर अँथोनीचा जर आपण त्या ठिकाणी विचार जर केला तर अँथोनीने पहिल्या अर्ध्या तासामध्ये 14 किलोमीटर अंतर कापलं, दुसऱ्या याच्यामध्ये 28, 42, 56, 70, 84, म्हणजे प्रत्येक अर्ध्या तासाला अँथोनी जे आहे तर तो काय करताना दिसतोय, 14 किलोमीटरचं अंतर त्या ठिकाणी कापताना दिसते. ते 14 दुने 28, 14 त्रिक 42, 14 चौक 56, 72, 84, म्हणजे प्रत्येक अर्ध्या तासाला तो काय करताना दिसतोय, समान अंतर जे आहे तर ते समान अंतर त्या ठिकाणी कापताना दिसतो. बरोबर. आता याच्यावरून आपल्याला काही प्रश्न जे आहेत तर त्या प्रश्नांची असणारी जी काही उत्तरं जी आहेत तर ती उत्तरं आपल्याला त्या ठिकाणी द्यायची. येते पाहत काय प्रश्न आहे. पहिलाच प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे की व्हॉट इज द टाइम इंटरवल बिटवीन द नथिंग ऑफ द डिस्टन्स मेड बाय आमर, अकबर अँड अँथनी. पाहत की आमर, अकबर, अँथनी यांनी प्रवास करत असताना नोंदवलेल्या अंतरातील कालावधी जो आहे तर तो कालावधी त्या ठिकाणी किती आहे. पाहत साधा प्रश्न आहे. या ठिकाणी कालावधी जो आहे तर तो कालावधी प्रत्येक वेळेला आपल्याला दिसते. 5 नंतर किती आहे, 5.5, 5.5 नंतर 6, 6.5, 7, 7.5, 8, म्हणजे प्रत्येक वेळेला 30 मिनिटाचा त्या ठिकाणी असणारा जो काही डिफरन्स जो आहे, म्हणजे प्रत्येक अर्ध्या तासाला काय केलेलं आहे त्यांनी नोंदवलेला जो काही प्रवास अंतर जे आहे तर त्या नोंदवलेल्या अंतरातील जो काही कालावधी जो आहे तर तो 30 मिनिटचा त्या ठिकाणी. बरोबर. पुढे सेकंड क्वेश्चन आहे पहा की मी तर वर त्या ठिकाणी घेतो की हू हॅज कव्हर्ड इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाईम. पाहत या ठिकाणी काय प्रश्न आहे की ठराविक कालावधीमध्ये सारखंच अंतर कुणी त्या ठिकाणी पार केलेलं आहे. पाहत या ठिकाणी काय लक्षात येते, या ठिकाणी आमर आणि अँथोनी. पाहता या दोघांचा जर आपण त्या ठिकाणी विचार जर केला तर आपल्या लक्षात येताना दिसतंय की पहिल्या अर्ध्या तासामध्ये आमर जो आहे तर तो आमरनं 20 किलोमीटर अंतर कापलं, दुसऱ्या अर्ध्या तासामध्ये त्या ठिकाणी 40 झालं, पुढच्या अर्ध्या तासामध्ये 60, 80, 100, 120, म्हणजे प्रत्येक वेळेला तो काय करताना दिसतो, 20 किलोमीटरचं अंतर त्या ठिकाणी कापताना दिसतो. समान कालावधी म्हणजे प्रत्येक अर्ध्या तासामध्ये 20 किलोमीटरचं अंतर त्या ठिकाणी कापताना दिसतो. तशाच पद्धतीने अँथोनी जर आपण जर पाहिला तर प्रत्येक अर्ध्या तासामध्ये तो काय करताना दिसतोय, 14 किलोमीटरचं अंतर प्रत्येक अर्ध्या तासाला त्या ठिकाणी कापताना दिसतो. आणि म्हणून आमर अँड अँथनी हॅज कव्हर इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाईम. आणि म्हणून आमर आणि अँथोनी या दोघांनी समान कालावधीमध्ये समान अंतर जे आहे तर ते समान अंतर त्या ठिकाणी कापलेलं आहे. त्याच्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे पहा. काय प्रश्न आहे की आर ऑल डिस्टन्सेस कव्हर्ड बाय अकबर इन फिक्स्ड टाईम इंटरवल द सेम. पहा की अकबरनं ठराविक कालावधीमध्ये कापलेलं अंतर त्या ठिकाणी सारखंच आहे का. पाहता त्याचा तक्ता जो आहे तर त्या तक्त्यावरून आपल्याला पाहिजे की अकबर जो आहे तर तो अकबर पहिल्या अर्ध्या तासामध्ये 18 अंतर कापलं, 18 किलोमीटर, पुढच्या अर्ध्या तासामध्ये 36, म्हणजे बरोबर 18, 36 कापलं. परंतु पुढच्या अर्ध्या तासामध्ये मात्र त्याने काय केलेलं आहे, 42 कापलं, म्हणजे 18 एवढं अंतर त्याने ते कापलेलं नाही. पुढच्या अर्ध्या तासामध्ये 70 झालं, म्हणजे प्रत्येक अर्ध्या तासाला त्या ठिकाणी असणारा जो काही अकबर जो आहे तर त्या अकबरनं कापलेला जो काही फिक्स टाईम इंटरवल जो आहे तर तो फिक्स टाईम इंटरवल त्या ठिकाणी आपल्याला 18चा दिसत नाही. त्याच्यामध्ये फरक जो आहे तर तो फरक त्या ठिकाणी पडताना दिसतो. बरोबर. त्याच्यानंतर पुढे चौथा आकडा दिलेला पहा आपल्याला की कन्सिडरिंग द डिस्टन्स कव्हर्ड बाय आमर, अकबर अँड अँथनी इन फिक्स टाईम इंटरवल व्हॉट कॅन यू से अबाउट देअर स्पीड. पाहत काय सांगता येईल. या ठिकाणी आमर, अकबर, अँथनी यांनी ठराविक कालावधीमध्ये कापलेली जे काही अंतर जे आहेत तर त्या अंतरांचा विचार करता त्यांची असणारी जी काही चाल जी आहे तर त्या चालीच्या बाबतीमध्ये आपल्याला काय सांगता येईल. पाहत काय सांगता येईल. तक्त्याचा आपण त्या ठिकाणी विचार करू आणि तक्त्यावरून त्या ठिकाणी सांगू
की आमर मूव्ज विथ ए युनिफॉर्म स्पीड ऑफ 40 किलोमीटर पर आवर्स. पाहत की सर्वसाधारणपणे आमर जो आहे तर तो आमर काय होता नसतोय तर त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक वेळेला त्या ठिकाणी किती 40 किलोमीटर पर आवरनं त्या ठिकाणी तो अंतर जे आहे तर ते अंतर त्या ठिकाणी काय करताना दिसतो कापताना त्या ठिकाणी दिसतो. अशाच पद्धतीने अँथनी जो आहे तर त्या अँथनीचा जर आपण जर विचार जर केला तर अँथनी मूव्ज विथ ए युनिफॉर्म स्पीड ऑफ 28 किलोमीटर पर आवर्स. पाहत या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की अँथनी जे आहे म्हणजे अर्ध्या तासामध्ये काय सांगतोय मी या ठिकाणी फरक जो आहे आमर जो आहे तर तो आमर प्रत्येक अर्ध्या तासामध्ये किती अंतर कापतोय तर त्या ठिकाणी 20 बरोबर. परंतु आपल्याला अर्ध्या तासाचं आहे आपल्याला काय करायचंय किलोमीटर पर आवर त्या ठिकाणी करायचे. काय करायचंय किलोमीटर पर आवर प्रत्येक तासाला अर्ध्या तासाला 20 तर एका तासाचं काय होईल 40 त्या ठिकाणी होईल. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की आमर जो आहे तर तो आमर काय करताना दिसतोय प्रत्येक तासाला 40 किलोमीटर पर आवरचं युनिफॉर्म स्पीड त्या ठिकाणी असणार आहे. अशाच पद्धतीने अँथोनी जो आहे तर ते अँथोनी अर्ध्या तासाला किती अंतर कापताना दिसतोय तर अर्ध्या तासाला त्या ठिकाणी तो काय करताना दिसतोय 14 किलोमीटरचं अंतर त्या ठिकाणी कापतो. तर एका तासाला किती कापेल तर तो प्रत्येक वेळेला त्या ठिकाणी 28 किलोमीटर. आणि म्हणून या ठिकाणी अँथोनी मूव्ज with a uniform speed of 28 kilometer per hours and therefore Akbar moves with a non-uniform speed. आणि म्हणून पाहता या ठिकाणी आमर आणि अँथोनी या दोघांचा जर आपण त्या ठिकाणी विचार जर केला तर त्या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसतंय की आमर आणि अँथोनी या दोघंही काय करताना दिसतात युनिफॉर्म स्पीडने जाताना दिसतात म्हणजे एक समान गतीने त्या ठिकाणी जाताना दिसतात. परंतु असणारा जो काही अकबर जो आहे तर त्या अकबरचा जर आपण जर विचार जर केला तर अकबर जो आहे तर तो नैक समान गतीनं काय होताना दिसतोय पुढे त्या ठिकाणी काय होताना दिसतोय जाताना त्या ठिकाणी दिसतो. वा त्याच्यानंतर पुढे ब्रॅकेटमध्ये आपल्याला काय दिले त्याचा विचार करायचा आहे. आता ब्रॅकेटमध्ये काय आहे की इफ एन ऑब्जेक्ट्स कव्हर अनइक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम इंटरवल इट इज सेड टू बी मुव्हिंग विथ नॉन युनिफॉर्म स्पीड. काय सांगितले की जर वस्तू समान कालावधीमध्ये असमान अंतर जे आहे तर ती कापत जर असेल तर तिच्या गतीला काय म्हटलेलं आहे नॉन युनिफॉर्म स्पीड म्हणजे नैक समान गती. उदाहरणार्थ या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसतंय की अकबर जो आहे तर त्या अकबरनं कापलेलं जे काही अंतर जे आहे प्रत्येक अर्ध्या तासामध्ये कापलेलं जे काही अंतर जे आहे तर ते अंतर अकबरचं त्या ठिकाणी कसं आहे समान त्या ठिकाणी नाही असमान अंतर त्या ठिकाणी कापताना दिसतो. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल अकबर जो आहे तर त्या अकबरचं असणारं जे काही स्पीड जे आहे तर ते स्पीड कसं असणार आहे नॉन युनिफॉर्म त्या ठिकाणी असणार आहे. किंवा दुसरं आपल्याला उदाहरण दिलेलं पहा या ठिकाणी काय उदाहरण दिलेलं आहे The motion of a vehicle being driven through heavy traffic. गर्दीच्या रस्त्यावरून वाहनाची किंवा सायकल चालवतानाची गती. आता गर्दी जर असेल तर आपलं वाहन त्या ठिकाणी पुढे एक समान गतीनं जाऊ शकतंय का नाही म्हणजे त्या ठिकाणी आपलं जे काही वाहन जे आहे तर त्या वाहनाची असणारी जी काही गती जी आहे तर ती गती कशी असणार आहे त्या ठिकाणी नैक रेषीय अशा प्रकारची त्या ठिकाणी असणार आहे. आणि म्हणून पहा या ठिकाणी आपल्याला व्याख्या त्या ठिकाणी दिलेली पहा युनिफॉर्म स्पीडची काय व्याख्या दिलेली पहा की इफ एन ऑब्जेक्ट्स कव्हर इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम इंटरवल इट इज सेड टू बी मुव्हिंग विथ युनिफॉर्म स्पीड. पहा जर वस्तू समान कालावधीमध्ये समान अंतर जर त्या ठिकाणी कापत असेल तर तिच्या गतीला काय म्हणतो आपण युनिफॉर्म स्पीड म्हणता नाहीस म्हणजे एक समान गती त्या ठिकाणी म्हणता नाहीस. उदाहरणार्थ त्या ठिकाणी तक्त्यामध्ये आपण पाहिले की आमर असेल आमर असेल आणि अँथोनी हे काय करताना दिसतात समान कालावधी म्हणजे प्रत्येक अर्ध्या तासाला काय करताना दिसतात समान अंतर त्या ठिकाणी कापताना दिसतात. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला आमर आणि अँथोनीची असणारी जी काही गती जी आहे तर ती गती कशी म्हणता येईल तर त्या ठिकाणी एक समान गती म्हणता येईल किंवा त्यालाच आपण त्या ठिकाणी युनिफॉर्म स्पीड त्या ठिकाणी म्हणता नाही. पण एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत
पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.